वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कैलासरण शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मृकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारी सचितानंद रूपाय विश्वोत्पत्तेः धीमहि तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमामि। वचनैका कमलापति कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी घेई घेई माझी भाक जरी का मागेन आणिक तुकया बंधू म्हणे देवा शब्द तुकाची राखावा जयांची केली स्मरण होये सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता नमो विठ्ठल राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथमान म्हण दुसरे चरण संतासिया पांडुरंगा करू प्रथमान म्हण दुसरे
पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण जी हनुमंत तुम्हालो रामदूत काय भक्ती त्याच्या वाट मजदावया शुभ चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाओ लखन जी को लाओ 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 लाना पूरा परिवार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में शुक सनकादिकीला हो उभारिला बाहो परीक्षितीला हो दिसत परीक्षितीला हो दिसत जयांची केली या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा कशा निमित्त आहे सर्वांना ज्ञात आहे. दरवर्षी सालाबाद प्रमाणे आपले इथं श्रीमद भागवत अखंड हरिनाम सप्ताह आहे. सर्वापेक्षा भागवत कथा, कारण जीवन कसं जगावं मनुष्यानं हे जर शिकायचं जर असेल तर भागवत कथा नाही. संसारातील व्यथा दूर करण्याचं काम यातील कथा करतात. परीक्षिती राजाला 7 दिवसाचा श्रवणानंतर मोक्षाची प्राप्ती झाली. आपल्यालाही 7 दिवसातच मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची आहे. 8वा दिवस आपल्यासाठी निघणार नाही. हा भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम आणि ही जी माझ्या वाट्याला जे आजच्या कीर्तनाची सेवा आलेली आहे, हे आमचे विनोद भाऊ बगाडे यांच्या मार्फत नांद्रीला कीर्तनामध्ये भेट झाली आणि गोपाल भाऊ फुकट. पण गोपाल भाऊ फुकट आहेत, कीर्तनकारही फुकट आहेत. कोणी याच्यात इकत आहे का? नाही. नाम फुकाचे 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 ओ देवा देवा पंढरी रायाचे. नाम फुकाचे फुकाचे फुकाचे. काही तिकीट आहे सोपान महाराज? मग गर्दी काऊन नाही? जटी तिकीट आहे तटी गर्दी दिले तर वान नाही, पडदे काढा लागतात नाही. कारण का? आवडे देवासी ऐसा तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. अनेकदा का याची आपल्याला आवड लागली की मग काय करतो तो भगवंत माहित आहे तुम्हाला? नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ मग याला काय करावं लागेल हो आपल्याला? श्रवणाच्या मिसे बैसावे साम्राज्य भुवनी आम्ही येऊ. सोपान महाराज येतील, गायनाचार्य येतील, टाळकरी येतील, पण श्रोता वर्ग नसला तर काय करसान सोपान महाराज? श्रोता वर्गाला ज्ञानेश्वर महाराजांनी फार मोठी उपमा दिलेली आहे. काय? प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती. नक्र बोले ऋषिकेशी भागवताच्या 6व्या स्कंदामध्ये गजेंद्र मोक्षाची कथा आलेली आहे की नक्र बोले ऋषिकेशी. नाही, गजेंद्र मोक्षाच्या कथेमध्ये की भगवंता गजेंद्रानं असं कोणतं काम केलं रे? सांगितलं की बाबा
अंत काळी ज्याच्या विठू नाम आले मुखा. हो. काही काही जणांच्या अंत काळी मुखात नाम येते का महाराज? मग पोते लावला जातात, शिवाई म्हणतात लोक, पण आबा म्हणतात टाचा मारा. नाही, परिस्थिती फार अवघड आहे. सर्वापेक्षा तर हे तरुणही पोरं आपल्याच गावातले आहेत काय हे बसणारे. पहा बरं राजा, आमचे इकडचे तर तरुण जिल्हा बदलला की तसंच काम आहे. सकाळी जातात 6 वाजता घरून निघून आणि संध्याकाळी आणतात त्याला 2 माणसं धरून. असा तरुण वर्ग आहे आमच्या इकडे. आणि तसाही हा जो परमार्थ आहे हा कुणाचा आहे माहित आहे तुम्हाला? तरुण भाग्यवंत नटेहारी कीर्तनात, नटेहारी कीर्तनात, नटेहारी कीर्तनात. तरुण भाग्यवंत नटेहारी कीर्तनात, नटेहारी कीर्तनात, नटेहारी कीर्तनात. तरुणाच भाग्यवंत का म्हटलेला आहे? कारण तारुण्य अवस्थेमध्येच परमार्थ होऊ शकते महाराज. नाही, पण तिथं ज्या वेळेला तारुण्य अवस्था ते त्यावेळेस परमार्थात माणूस येते नाही. का नाही येत? कारण हेची थोर भक्ती आवडते देवान संसारावी माया, संसाराची संसाराच्या नावे घालून या शून्य. कारण तारुण्य अवस्थेमध्ये पहिला जो तरुण वर्ग आहे 16 ते 21 मधला, तो सध्या कायच्यावर आहे? व्हॉट्सअपवर आहे. नाही आहे ना? कारण काळाची बाबा काळ तर तो आहे, पण मग काळाची बावडी पडेल बा जेव्हा. नाही, काळ तर बदलला पण काळाची बावडी पडेल बा जेव्हा, तर मग काय होईल आपलं? हे आपल्याला आठवते परमार्थ तारुण्यावस्थेमध्ये आठवतोय का? कधी आठवते माहित आहे तुम्हाला? खाली करा घर भाड्याचे, नोटीस आले घर मालकाचे, खाली करा घर भाड्याचे. डोक्याचे बाल झाले सफेद, पडली 32 दोन्ही कानी बसान, तरंग तुटतील डोळ्याचे, खाली करा घर भाड्याचे. त्या वेळेला महाराज फुकट महाराज पंढरपूरच्या यात्रेत चालले का? मग आम्ही येतो ना पायी. नाही, पायानं चालता येत नाही, डोळ्यानं भगवंताचं रूप दिसत नाही, कोण काय अभंग म्हटला हा कानानं ऐकू येत नाही. मग त्यावेळेस परमार्थ करता. जोपर्यंत तारुण्य अवस्था आहे तोपर्यंत परमार्थ करण्याची संधी आहे, योग आहे. पण कधी कधी तारुण्य अवस्थापेक्षाही म्हातारे माणसं परमार्थ करतात. याला कारण काय आहे माहित आहे तुम्हाला? हरीच्या नामस्मरणाने हरीचे तेज येई अंगी. अशी काही लोक आपल्याला पाहायला मिळतात की तारुण्य अवस्थेत परमार्थ केलाच त्यानं, पण शेवटपर्यंत केला नाही महाराज. याला कारण काय? की हरीचं नामस्मरण काही एवढं साधं सोपं नाही. गाव गाव तर 5000 लोक वस्तीचं आहे. हरिपाठ घ्यायला माणसं किती आहेत? 5000. किती? 5ही नाहीत सापडत महाराज. मग 5000 काऊन नाहीत? कारण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरीचं नामस्मरण घेण्यासाठी सुद्धा हरीचंच मुख लागणार. कोणाच्यानही नाही घेतल्या जाते. कीर्तनातही कोणाच्यानं बसल्या जात नाही, कथेतही कोणाच्यानं बसल्या जात नाही. याला का? कारण काही काही जणाईले आवड आहे कीर्तनाची तर सवड नाही. नाही, काही काही जणाईले सवड सापडते तर आवड नाही. आज जो सेवेसाठी अभंग निवडलेला आहे यायले आवडही होती सवडही काढली महाराजांनी. त्यांनी आवड आणि सवड ह्या दोन्ही गोष्टी काढल्या. म्हणून आज काय आहे तुकाराम बीजेचा कार्यक्रम इथं काडेगावामध्ये. तुमच्या गावाचं नाव तर काडेगावच कोण ठेवलं नाही?
सर्वापेक्षा राजा गोरे गामटे लोक आहेत नाही. माणूस रंगानं नाही गोरा पाहिजे, मनानं गोरा पाहिजे. तुम्ही कसं ओळखलं महाराज? हा मंडप भरलेला की ज्याचा मन निपक आहे, गुरु दावनिया वाटा येऊनी विवेकी तीर्थकटान धोनी मरकटा बुद्धीची आजो. माणसाजवळ 10 चंचल वस्तू आहेत. आता सर्वजण इथं बसलेले दिसले, पण देहाना की मनानं बसलेल्या? देहाना इथं बसलेले की मनानही बसलेल्या? का कोणी घरी फिरून येऊन राहिलं? फुकट महाराजचं फुकटच कीर्तन आहे, घरीच राहिले पुरलं असतं असं आहे का? मन चंचलाच्या पळा, इतकं मन चंचल आहे. माशी पाहिली तुम्ही? माशी आहेत का तुमच्या इकडे? माश्या आहेत ना? किती क्षणामध्ये स्थान बदलते. इतकं मन चंचल आहे. सर्वजण इथं बसलेले दिसून राहिले. आमचे पाहुण्यात आली दिवठाण्यातून फिरून नाही. पण परमार्थ कधी घडते माहित आहे तुम्हाला? रामकृष्ण ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी. मनात आणि ध्यानात परमार्थ असला की मग तो भगवंत काय करतो माहित आहे तुम्हाला? साधा वया भक्ती काज नाही लाज धरी. मग त्या भक्ताचं काम करण्यासाठी भगवंत काय करतात माहित आहे? ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडली संत सजनी. पण भक्त कसा पाहिजे हो वैकुंठ सोडण्याकरता? हे आपल्या अभंगाच्या भक्ताचे जानाचे देवता, भक्ताचे जानाचे देवता, भक्ताचे जानाचे देवता. देही उदास. भक्ताच्या ठिकाणी वृत्ती कशी पाहिजे? उदास वृत्ती. गेले आशा पाश निवारणे. आशा म्हणजे काय? गृहम माझी सप्तपाश, अहम दारा स्वजनपाश, आशा पाश हा 7वा. काही दारापाश मध्ये गुंतलेले आहेत. रामायण कशामुळे घडलं? दारापाश. दारा म्हणजे पत्नी. महाभारत कशामध्ये घडलं? पुत्रपाश. धृतराष्ट्राला दुर्योधनाची म्हणजे लागलेले आहेत. काही जण स्वजन पाशामध्ये आहेत. का हो तुमच्या बहीणच्या घरी लग्न झालं, लग्नामध्ये काही दिसले ना तुम्ही? साईच्या घरी लग्नाला गेलो होतो नाही? स्वजन स्वजन नाही. आता सर्वात पेक्षा जवळचं गणगोत कोणतं? सोपान महाराज. पंढरपूरचं गणगोत नाही. आत्याच्या घरचं, मावशीच्या, मामाच्या नाही. दारा पाश. आणि ज्या भक्तांनी आतापर्यंत आपल्या देहावर विसर पडला, कोणाकोणावर पडला हो याचे 2 उदाहरणं पाहू आपण. कारण कीर्तनाची मर्यादा असते काही. पहिलेच लेट लागलं बरं सोपान महाराज, तुम्ही बातच मान म्हटलं हो. पहिले लेट लागेल आहे कारण कीर्तनाची प्रणाली फार वेगळी आहे. सांप्रदायिकामध्ये आजच फुकट महाराज मोरझाडीहून कीर्तनाहून आले असंही नाही आहे का? 7 दिवस झाले आपल्या काळेगावातच कीर्तन होतात असंही नाही. या कीर्तनाला जे पहिले नंबरचे जे कीर्तनकार होते तिथपासून ही प्रणाली चालू आली. पहिल्या नंबरचं जे कीर्तन होतं ते कुठं झालं? चंद्रभागे वाळवंडी, चंद्रभागे वाळवंडी, चंद्रभागे वाळवंडी. आपण
सांप्रदायिक लोकांना सर्वांना माहित पाहिजे की आपलं पहिलं कीर्तन कुठं झालं नाही. पहिले कीर्तनकार कोण? आमचे नामदेव महाराज. कुठं झालं हे? काडेगावच्या आखरात, पंढरपूरच्या वाळवंटामध्ये झालं. तिथं मग मूर्दंकरी आसोपान महाराज आहेत, आसपोरोतचे महाराज आहेत गायनाला, नाही. बाकीचे टाळकरी आपल्या गावातले आहेत, बाकीचे आजूबाजूचे आहेत, काही परिचय नाही. पण त्याही काळात होते टाळकरी, मूर्दंकरी होते. आमचे गोरोबा काका मूर्दंग वाजवत, ज्ञानेश्वर महाराज आमचे गायन करत. बाकीचे सर्व अष्टादश संत टाळकरी होते. त्याच्यानंतर कीर्तन प्रणाली थोडीशी मंद गती आली. मग कीर्तन चालले तबला आणि पेटीवर. पण त्याला काही काळ वेळ नव्हता. होता का महाराज? कधी कधी ते कीर्तन रात्रभर चालत नाही. पेटी तबल्यावरले त्याला काय म्हणत? नारदीय कीर्तन म्हणत ना गुरुजी. त्याला काही काळ वेळ नव्हता. पण आळंदीचे आमचे जोग महाराज आहे, यांनी या संप्रदायाला वेगळी प्रणाली लावली, वळण लावलं. प्रवचन 1.5 तास, कीर्तन 2 तास. आणि जे होते ते सारी रात विठ्ठल कीर्तन सेवेसाठी अभंग निवडला ते आमचे जगद्गुरु श्रीमंत सदैव वैकुंठ गमन झालं. श्रीमंत का म्हटलं मी महाराजांना लक्षात ठेवलं, कारण या अष्टादश पैकी संतांपैकी महाराजांपेक्षा कोणीही श्रीमंत नव्हतं. एकनाथ महाराज श्रीमंत होते, पण महाराजांना जनार्दन स्वामीची आलेली वारसा हक्कानं प्रॉपर्टी. पण माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा साधावया. एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचा महाराजांनी काय केला? जगाला वाटून दिली. पण जग कसं आहे माहित आहे तुम्हाला? जन आहे दिल्या घेतल्याचे. ज्या वेळेला महाराजांची प्रॉपर्टी घेतली, इथं नाही गर्दी होत. फुकटचे तांदूळ कंट्रोल लागतं येऊ द्या, नाही कंट्रोल वाल्याचे तर ती गर्दी होती वान नाही, नाही नंबर नाहीत लागत. 2-2 दिवस अशी थप्पी राहते त्या. कारण आवड महत्वाची आहे. आणि पळले वळण इंद्रिय सकड एकदार का वळण पडलं माणसाले की मग तो कशाही प्रकारचा दुरुस्त होऊ शकत नाही. प्रॉपर्टी घेतली त्यावेळेची 2-2 हाताईनं लोकांना प्रॉपर्टी घेतली. आणि परिस्थिती पडल्यानंतर नाही, दुनिया में हमारा कोई नहीं, सब साथी है प्यारे मतलब के. जब पास हमारे पैसा था तब दोस्त हमारे हजारों थे, पास हमारे पैसा नहीं तो दोस्त हमारा. परिस्थिती पडल्यानंतर काय परिस्थिती आली हो महाराजा? काय खावे आता कोणाकडे जावे, काय खावे जैन प्रॉपर्टी महाराजांची 2-2 हाताने घेतली. महाराजांचं वैकुंठ गमन झाल्यानंतर महाराज 3 वेळा वापस आले वैकुंठातून. नाही, पहिले आपल्या मुलीला भागीरथीला भेटण्याकरता किती 10 लिटरची शिशी घेऊन फिरलीशीन भागीरथी गावात बाबाले दूध मागण्यासाठी. किती? 1 कप दूध. नाही, काय समाज आहे. नाही सांगितलं बाबा, भक्त कोणाला म्हणावं? ज्यांनी या देहाचा ज्यांना विसर पडलेला आहे. महाराज या यादीमध्ये अष्टादश संत, या यादीमध्ये संत तर आताही भरपूर आहेत. जसा जसा ऋतू बदलते तसे तसे संत बदलतात, नाही पण महाराज. पण संत कोणाला म्हणावं? संत ऐसे जाना जे देही उदास. ज्यांनी या देहाचा त्याग केला. आमच्या महाराजांनी देहाचा त्याग केलेला ह्या आपल्याला एक उदाहरण पाहायचंय. रामेश्वर शास्त्रीला फक्त माहित पडलं नाही की तुकाराम महाराजांनी देहूच्या गाथा लिहिला.
तळपायाची आग मस्तकामध्ये गेली. महाराज ज्या वेळेला महाराजांच्या भेटी करता येत होते, मुक्काम दर मुक्काम करत देऊमध्ये पोहोचले. देऊमध्ये पोहोचल्यानंतर तुकाराम महाराजांचं घर विचारण्यात आलं. वारकऱ्याचं घर कसं असते माहित आहे? दारा मनी प्लॅन्ट नाही, घरावर दारात तुळशी वृंदावन. तुळशी वृंदावन बंद झाले, मनी प्लॅन्ट लागले आता नाही. तुळशीनं जर आंघोळ जर केली तर मी तर म्हणतो शेवटच्या क्षणाला ज्या वेळेला आपल्या घराच्या समोर एवढी गर्दी झाली म्हणजे समजून चला काय झालं. मग त्या वागती तिच्या मुखात मनी प्लॅन्टचं पान घाल ना एखादं. काय म्हणतो आपण? कोणाचं पान आणा? एवढं पवित्र आहे राजा ते नाही. त्या तुळशीच्या माळेनं जर माळ जर असली आपल्या गळ्यात आणि आंघोळ जरी झाली तर हा अपवित्र देह पवित्र करण्याची ताकद आहे. दाळा तुळशी वृंदावन महाराजांच्या घरावर ज्यांनी पूर्ण आयुष्य तारुण्य अवस्थेमध्ये कोणते आपल्या घरावर पताका कशी असावी? भगव्या रंगाची असावी. ओळखू येते वारकऱ्याचं घर. आणि ज्या या भगवा पताकेसाठी ज्यांनी आपलं तारुण्य स्वराज्यासाठी खर्च केलं ते म्हणजे कोण? आपले छत्रपती शिवाजी महाराज. का आता पोरच आहेत तरुण? महाराज तरुण अवस्थेत नव्हते. आमचे ज्ञानेश्वर महाराज तारुण्य अवस्थेमध्ये नव्हते. ज्ञानदेवे रचिला पाया उभारी. किती वर्षाचं आयुष्य होतं महाराजांचं? 21 वर्षामध्ये संजीवन समाधी. शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरी. 15व्या वर्षी वर्णिलेली गीतेची टीका. 17व्या वर्षी रेड्यामुखी वेद बोलविला. 18व्या वर्षी चालविली जडभिंत. आणि 21व्या वर्षी सांगितलं की बाबा भगवंता आता मला थांबायचं नाही. अटी तर 100 50 90 वर्षाचे माणसं दवाखान्यात न्या म्हणतात नाही. आता का शतक पूर्ण करता? हेच तर फार भाग्य आहे की करोनाच्या कारकिर्दीतून आज भागवत ऐकायला आपण सर्वजण हजर आहोत नाही. कारण का? देवे दिला देह, देवी दिला देह भजन कमटा. देवी दिला देह भजन कमटा. देवी दिला देह भजन कमटा. देवी दिला देह भजन. मुक्काम दर मुक्काम करत महाराजांच्या घराजवळ ज्या वेळेला रामेश्वर शास्त्री पोहोचले, महाराजांची मुलगी दारामध्ये उभी. महाराजांच्या मुलीचं नाव भागीरथी. विचारलं बाई तुकाराम महाराजांचं घर? म्हणे हेच आहे. बाबा कुठं गेले? सांगितलं या दिशेला गेले. आपली तर जन्मकुंडली सांगत होते लेकरं नाही. दिशा सांगितली फक्त. या दिशेला गेले म्हणजे समजून चला दी दिशा कोणती नाही. कुडी कन्या पुत्र होतीचे सात्विक नाही. हे असे मुलं जन्माला येण्यासाठी काय करावं लागते माहित आहे तुम्हाला? गावातलेच आहे म्हणता ना नक्की. मग सांगितलं तर काही हरकत नाही. हे असे मुलं जन्माला येण्याकरता कुस पवित्र पाहिजे. कुस पवित्र असून बीजही तसंच शुद्ध पाहिजे. ह्या दोन गोष्टी जर इथं जर असल्या तर ह्या दोन गोष्टी कधी घडतात माणसाला माहित आहेत? ज्या वेळेला हा जीव आपल्या गर्भाशयामध्ये असते त्या वेळेला काय करावं लागतं? मोबाईलच पाहा लागतात नाही. मग तो बाहेर आला की धिंगाणा करते. मग म्हणते महाराज याले हरिपाठात घेऊन जा ना. मग पहिलेच मोबाईल नसते पाहत तर त्याच्यासाठी काय करावं लागतात माहित आहे तुम्हाला?
ज्यांचा आज आपण अभंग निवडलेला आहे, ज्ञानेश्वरी वाचावी लागते, तुकाराम महाराजांची गाथा वाचावी लागते. अरे ज्या वाचत होत्या तुकाराम महाराजांची गाथा त्यांना म्हणत जिजाऊ राजमाता. शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी तशी जिजाबाईची कुस पवित्र होती. माझे जाऊचे पुण्याई कसे आले पळाला. ओ बाबा गा बाबा मन शोभा जन्मला. ओ बाबा गा बाबा मन शोभा जन्मला. माझे जाऊचे पुण्याई कसे आले पळाला. माझे जाऊचे पुण्याई कसे आले पळाला. तो बापाचा बापा वाघ शुभार मला. ओ बापाचा बापा वाघ शुभार मला. जगाच्या पाठीवर जगद्गुरु 3. एक कोण? कृष्ण वंदे जगद्गुरु. 2. आद्य गुरु शंकराचार्य. 3. ज्यांचा आज आपण अभंग निवडलेला आहे ते जगद्गुरु तुकाराम महाराज. त्याच्यानंतर पदव्या लोकांना का लावून घेतल्या का विकत घेतल्या नाही. तसंच राजकारण करावं तर 3च व्यक्तीनं करावं नाही. पहिल्या नंबरचं राजकारण करावं आमच्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने. 2 नंबरचं राजकारण करावं कोणी? चाणक्याने. आणि 3 नंबरचं राजकारण करावं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि हे छत्रपती जन्माला येण्यासाठी जिजाबाईची तशी कुस पवित्र होती. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये जुन्नर या गावी जे शिवनेरी किल्ला आहे, एकच राजा इथे जन्मला. एकच राजा इथे जन्मला. शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर किल्ल्यावर. माझ्या राजाचं माझ्या देवाचं शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं माझ्या शिवाचं नाव गाजते गड जिल्ह्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड जिल्ह्याच्या दगडावर. माझ्या शिवाचं नाव गाजते गड जिल्ह्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर. साठी वार झेलले आपल्या निधड्या छाती. आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर. साठी वार झेलले आपल्या निधड्या छाती. आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर राजावर राजावर. माझ्या राजाचं माझ्या देवाचं शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा मावळा कसा होता हो त्यावेळेस नाही. घरची आशा होती त्या मावळ्याला. नव्हती.
तानाजी मालुसरे नाही काय घेऊन गेला होता महाराजांना? मुलाच्या लग्नाची पत्रिका. संसाराच्या नावे भक्त यालाही म्हणतात बरं. स्वामी काज गुरु भक्ती. महाराजांना फक्त पत्रिका माहीत पडली, पण त्याच्या अगोदर जिजाऊ रावसाहेब महासाहेब आणि महाराजांचं बोलणं झालं. काय झालं होतं बोलणं? की शिवबा, अरे मोगलांच्या ताब्यात असणारे आपले 16 किल्ले कोणी घेतले होते? जयसिंग राजांनी. 16 किल्ल्यापैकी हा जो कोंडाणा किल्ला आहे हा फार बळकट आहे रे. आणि हा जर आपल्या जर क्षेत्रामध्ये जर असलं तर स्वराज्य स्थापन करण्याला काही काळ वेळ लागणार नाही. महासाहेबाला दिलेलं वचन महाराजांनी, आणि तेवढ्यात उंबरठे गावून आलेला तानाजी मालुसरे राजांना मुजरा केला. सोबत आपले शेलार मामा. राजे, तुम्हाला आमच्या मुलाच्या लग्नाला यायचं आहे. सांगितलं राजांनी, बाबा आम्ही याच्या अगोदर आऊसाहेबांनी आम्ही विचार केलेला आहे की आम्हाला जातीनं कोंडाणा सर करायचा आहे. नाही, याला म्हणतात मावळा. नाही राजे, मी असताना तुम्ही कोंडाण्यावर स्वार करायची. आधी लग्न मग माझ्या काय भक्ती अशी नव्हत्या काळात. नाही गुरुजी, घरी आल्यानंतर बाई म्हणत थांबा म्हणत का? नाही, स्त्रियाही त्या काळात तशाच होत्या. काही शूरवीर मर्द मराठे मावळे ठरले तर काही वीरांगनाही त्या काळात हजर होत्या. नाही, मेरी झाशी. नाही, काही वीरांगना असेही ठरल्या की त्यांनी झाशीच्या मातीवर इंग्रजांना सांगितलं की पाय नका टाकू. देहाची विक्री तर दूर राहिली. नाही महाराज, असे वीरांगना भारतामध्ये होऊन गेल्या. म्हणून तर या भारताला काय म्हणतात माहित आहे तुम्हाला? विजयी हो भारत देश हमारा. अहिल्याबाई होळकर सारख्या वीरांगना जन्माला आल्या. नवे नवे तर ताराबाई जन्माला आल्या. नाही, वीरांगनाही जन्माला आले कारण रत्नाची खाण आहे भारतामध्ये. काही रत्नाची खाण आहे, काही लेजिम खेळणाऱ्याची खाण आहे. नाही, आपला जर इतिहास नोंदवायचा जर असला तर असे कर्तव्य करावे लागतात महाराजांसारखे, झाशीच्या राणीसारखे. आणि हे काय एकदा कर्तव्य केले की मरावे परी तीर्पी उराव. तुमच्या ना आपल्या होतात महाराज 13व्या आणि 11वे यायच्या काय होतात? पुण्यतिथ्या होतात. आणि पुण्यतिथी होण्यासाठी काय करावं लागते? अभंगाच्या दुसऱ्या चरणात विषयात त्यांचा झाला नारायण. विषयात त्यांचा झाला नारायण. विषयात त्यांचा झाला नारायण. विषयात त्यांचा झाला नारायण. संताच्या बाबतीत जसं घडलं हे तसे मर्द मराठे जे मावळे होते विषय तो त्यांचा विषय नव्हता संसाराचा. आणि ज्याले संसाराचा विषय आहे तो घराच्या बाहेर पायच नाही टाकत. मग त्याला काय होते? एकदार भगवंताची आशा लागली. तसं या मावळ्यांना भगवंताची म्हणजे शिवाजी महाराजांची आवड झाली होती. कशी? स्वराज्य स्थापन करण्याची. की महाराजांना आपण संसाराच्या नावे घालून या शून्य.
जसा अष्टादश संताईनं हा परमार्थ हा भक्तीची इमारत उभी केली, तशी हे मर्द मराठे मावळे घेऊन शिवबारायांनी काय केलं, स्वराज्य स्थापन केलं. पण त्यासे आताच्या सारखे जर माणसं जर मर्द मराठे जर असते, तुमच्या भागात बुलढाणा जिल्ह्याचे ते ना महाराज, बुलढाणा जिल्ह्यात ग्रामपंचायत आहेत काय? आहेत चला. पण आमच्या इकडच्या सारख्या नसतील नाही. आमच्या अकोले जिल्ह्यात ग्रामपंचायतचं निवडणूक होते, तुमच्या इकडे होते का? किती वर्षानं? 5. चला सेम टू सेम आहे. हो, निवडणूक जोळ आली असे होते का मावडे? फक्त सांगा मला. निवडणूक जोळ आली सकाळी एकाले हो पायजा बरं भाऊ, हो ना भाऊ, दुपारी एका सोबत भजे खाती. आमच्या इकडे एक निंबा फाटा आहे, तुमच्या इकडे फाटा गिटा नाही ना? आहे का? हो. दुपारी निंबा फाट्यावर त्याच्यासोबत जेवायला जातील. पायजा बरं भाऊ, जीवन राहिले, हो ना भाऊ, तुमच्याच इकडे आहे ना? मर्द मराठे त्या काळातले आणि या काळातले, ज्यानं आधी लग्न कोंडाण्याचं मग रायबाचं नाही, बोलावे तैसे चालावे त्याची वंदावे. संध्याकाळी एकाचे पैसे घेतील, सकाळी मतदान कोणाले करतील त्याचं त्यालेच माहित. विठ्ठल असे जर मावळे जर सोबत असते महाराजांच्या, तर आज हिंदूची शेंडी आणि मंदिरावरली भगवी झंडी असती. हा अधिकार असता आपल्याला कथा कीर्तन करण्याचा. याला सर्वस्व श्रेय जर असलं तर ते कोणाला आहे माहित आहे तुम्हाला? महाराजांना आणि महाराजांसोबत जे मावळे होते त्यांना. हर हर महादेव गरजत उठले, लढले मैदानी, परवान केली आपल्या जीवाची शूर मावळ्यांनी. सैनिकांचे शूरवीरांचे व्यर्थ नाही बलिदान, व्यर्थ नाही बलिदान तुझला शिवरायाची आन, शिवरायाची आन. जय भवानी शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. टाइम होऊन राहिला. सरे डोस जर पाजून जर दिले तर आपल्याला गावले जाणार ना, तलवारा घेऊन अवघे मावडे हजर व्हा. नाही हे गाणं नाही आहे ना, पण ते महाराज पण जाऊ द्या, एक काम आपलं फार सक्सेस झालं. मावळे याच पोराईमुळे काय झालं, 550 वर्षाचा जो लढा होता तो आज याची देही घडे देवाचे भजन. फार भाग्यवान आहो आपण की जपी तपी मुनी ज्ञानी या 550 वर्षात निघून गेले. पण त्यांची इच्छा होती की हा 16 पाण्याची कोणता 22 तारखेचा कोणता 16 झाला 22 तारखेचा बनाया है मंदिर, बनाया है मंदिर, बनाया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का दाम. बनाया है मंदिर, बनाया है मंदिर, बनाया है मंदिर, बनाया है मंदिर, तुम्हारी राम प्राण से प्यारा है,
आज तर बाबा माहोल थोडासा न्याराच दिसून राहिला नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म. कशा करता? हा सोहळा पाहण्याकरता नाही. हा सोहळा स्वर्गात जर असता तर भगवंत वैकुंठ सोडलं असतं का? वैकुंठ साधं सोपं सदन होतं का महाराज? कृष्ण उद्धवजीला सांगतात की वैकुंठ कसं आहे ते तर नाही, आदिव्याधी नाही, विषयासक्त बुद्धीन जाण त्रिशुद्धी उद्धवा. तिथं काय सिमेंटच्या सडका नाहीत, गोट्याच्या सडका नाहीत, परिसाच्या सडका आहेत. आपल्या विराईले पाणी आहे, तिथं अमृताचे कुंभ भरलेले आहेत. अशाही ठिकाणी भगवंत राहत नव्हता. मग भगवंत मृत्यू लोकात कोणाची भेट घेण्यासाठी येत होता? विषय येतो त्यांचा झाला नावडे जनधन माता पिता. मग अशांचंच काम करण्यासाठी भगवंत या मृत्यू लोकामध्ये आले. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. विषय येतो त्यांचा, पण निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. काही जणांच्या मागे पाठीमागे भगवान परमात्मा उभे राहिले, तेचही काम केलं. काही जणांच्या पुढे राहिले. पुढे कोणाच्या राहिले? अर्जुनाच्या राहिले नाही. निलशिल्या लोक काम. काही जणांच्या पाठीमागे राहिल्यानंतर त्यांचं सुद्धा शेवटाला काम नेलं. आमच्या महाराजांसोबत सुद्धा आपल्या शिवबाला जी तलवार प्राप्त झाली कोणामुळे झाली? कशा करता झाली? स्वराज्य स्थापन करण्यासाठी. आज्ञा कोणाची होती? भवानी मातेला माहित आहे तुम्हाला? श्री हरी विष्णूची. कारण का? जगोद्धारा लागी धरीला अवतार. मी पहिलेच सांगितलं की राजकारण करावं तर छत्रपती शिवाजी महाराजांनीच करावं नाही. आपल्याला तर आपल्या घरातले 5 माणसं नाही चालवता येत. 5 हाय, एकाची मोठी एकाच्या हातात. हो. 18 पगड जाती ज्यांनी एकत्रित केल्या, स्वराज्य स्थापन केलं, साधी गोष्ट आहे नाही. 500 मावळे घेऊन 16,000 मावळे. मुघल साम्राज्याचं जे सैन्य होतं 16,000, मावळे किती? 500. काय बुद्धी असेल, काय विचारसरणी असेल महाराजांची. आणि अशा महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो. तसं तर फार भाग्यवान आहो आपण, कारण संतांच्या चरण स्पर्शाने पावन झालेली भूमी कोणती आहे? ही महाराष्ट्र. भगवंताची सासरवाडी. कोणतं गाव? महाराष्ट्रच आहे. विदर्भ का असेना पण महाराष्ट्रात आहे. हो. आज जी एवढी मोठी कथा चालू आहे, शिवकसन का देखील आहो, परीक्षितीला हो, उभारीला बाहो, दिसा साता. परीक्षिती राजाच्या आईचं गाव बुलढाणाच उत्तरेचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं गाव. तरी आपण म्हणतो राजा महाराज महाराष्ट्रात कायच आहे नाही. अरे हिऱ्याची खान आहे, खान नाही. हिऱ्याची खान ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो त्याचा अभिमान वाटायला पाहिजे आपल्याला नाही. अभिमान वाटला की मग काय होतं? आपल्याला गर्वही बात येते नाही. लेने को हरिनाम, देने को अन्नदान और डूबने को अभिमान. अभिमान. हा एकदा आला की माणसाची पतनाची पायरी चालू झाली. काही जणांचं काम भगवंतानी वैकुंठातून येऊन केलं. वैकुंठाचे मालक पहिल्यांदा आले तर कुठं आले हो? कानडा हो विठ्ठलू कर्नाटक. ही नाव आहे भगवंताला. एक देवा गावामध्ये देवाला 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 काही जणायले कळला आणि तुमच्या काड्या गावातल्या लोकांना कळला. बाकीच्या गावातल्या लोकांना नाही कळत. लहान मोठे म्हातार आबाल उद्र तरुण सर्व आहेत कीर्तनात. सांगितलं बाबा कर्नाटकामध्ये कळला नाही. मग विजयनगर मार्गे भगवान परमात्मा कुठं आले? चला हो चला हो पंढरी जाओ,
जीवाचा जीव लगा चला हो पंढरी जाऊ चला पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा जीवाचा जीव लगा पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवाला पाहू जीवाच्या जीवाला चला हो पंढरीला कुठं माझे माहेर पंढरी पंढरी माझे माहेर पंढरी कुठं आहे हो रे? आहे मग तिथं एक विटेवर मालक उभा आहे नाही जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर शंभू या दीपा माझी एक पंढरपूर गाव ग धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचं नाव चला गाव तया खाया काही भोजन मागाया पण काही जणाईला भोजन मागा लागलं आणि काही जणाईचं भोजनाची व्यवस्था त्यांना मागही राहिलं तर केली आणि पुढे राहिलं तर केली नाही काही संत मंडळीची काही स्त्रिया संत मंडळी होऊन गेल्या काही पुरुष संत मंडळी होऊन गेले एक दोन दृष्टांत पाहू 5-5 मिनिटात अतिक्रमण होऊन राहिलं काय सांग जा नाही ना कोणाकोणाचं काम केलं हो भगवंतानं आतापर्यंत नाही पूर्वीच्या काळी चोऱ्या कशाच्या होता बा पूर्वीच्या कायच्या धान्याच्या का होत होत्या आता होतात का धान्याच्या वावरात तर निकट ट्रकचे ट्रक आहेत सोयाबीन घरी आणता का तुम्ही म्हणूनच निपूर आहे जिकडे तिकडे पहिले रास काढत ताट घेऊन बाया येत नाही जुनं होतं ते बरं होतं आता काही सांगू नका तो पैसा पुरत नाही ट्रॅक्टरचे ट्रॅक्टर माल होऊन राहिले पण ते तिकडचे तिकडेच चालले घरच नाही दाखवले चालले नाही पूर्वीच्या काळी धान्याच्या चोऱ्या होत होत्या बरोबर आहे का कारण धान्याला इतकी किंमत होती तेवढी सोन्या चांदीला किंमत नव्हती कारण सोन्याचं आणि चांदीचं तर चलन होतं ना सोन्या चांदीचे काय होते पैसे होते पण अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा असल्यामुळे पोट भरण्यासाठी काय लागेल चांदीन सोनं काय लागेल अन्न पण अन्न ना मिळे त्या काळात 14 जणाचा आता बाया म्हणतात फक्त महाराज परिस्थिती वाईट आहे तुमचा जिल्हा बरा आहे आमच्या जिल्ह्यात तर पोरीवाल्या सांगतात महाराज कीर्तनाले कथेले फिरता तुम्ही आपल्या बेबीसाठी असा मुलगा पाहिजे फक्त तो एकटाच असला पाहिजे मग का वरून नाही मायबाप नाही दोनच पोटन खिचडीन बोंड नाही काय परिस्थिती आहे राजा आणि थोडासा खटल्याचं घर पाहिलं आधी आणि व्याधी कधी पा बाई पण आमची जनाबाई 14 माणसाचं काम करे किती बाया किती होते माणसं जनाबाईच्या घरात नारा विरा माटा गोंधा राजाई गोनाई दामुशिटी 14 माणसं 14 जणांचं काम करताना जनाबाई काय करत होती नाम घेता मुखी वाट चाली यज्ञ पावला पावले मुखात काय होतं जनाबाईच्या अखंड भगवंताचं नामस्मरण होतं म्हणून तर जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या एवढंच नव्हे तर भगवंताला आपलंस करण्यासाठी जनाबाई काय करत होत्या 1 पावशेर दळण बाजरीचं पीठ घेऊन कुठं बसत होत्या जात्यावर बसत होत्या आणि भगवंताला म्हणत होत्या भगवंता जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे
काय भगवंत विठेवर थांबतील. कसे आहेत शब्द की भगवंता 14 जणांचं कुटुंब आहे आणि पावशेर दळण आहे. नाही दळायला बसली ही काही सर्वसाधारण स्त्री नव्हती. नाही सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळ ती आला. जपी तपी ज्ञानी भगवंताला पकडल्या जाऊ शकले नाहीत भगवंत. नाही हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. आपले गाणे पा तसे तर जाते बंद झाले. आमचे इकडे चालू आहेत तुमचे इकडचे चालू आहेत की नाहीत काय माहित. पण कधी चालू होतात महाराज ते सोपन महाराज. लग्न आलं की तो हळदीचा कार्यक्रम असते. नाही मग त्या 4-5 बाया येतात. 5 असतात त्या. नाही काय म्हणतात त्याले मग त्या येतात म्हणणं बाई गाणं आणि योगायोग आमची कथा भासतनले गाव. म्हटलं बाबा सुखदेव भाऊ एखादा आपण पाहू. कोण्या गावात कथेला गेलं की 8 दिवस मुक्कामी राहावं लागते. आता आमचं हे थोडंसं ट्रान्सलेशन केलं कारण 27 दिवस झाले आम्ही कथेवरच आहोत. सुभाष भाऊ मी हे आताही कथा करूनच आलेलो आम्ही. पण हरीच्या नामस्मरणाने हरीचे तेज येई अंगी. गाण्याला सुरुवात झाली. जशी जनाबाई म्हणत होती तशीच ही आजी म्हणत होती. नाही मग काय भगवंत जनाबाईचं दळायला जाता धरायला आले भगवंत. आजीबाईचं का ना येतील. शिल्पर चप्पल पायाला येईन म्हणते व्हायला. चला मुंबई फिरायला हो चला मुंबई फिरायला. अशा भक्ताईचं काम करेल. येईन पंढरपूरचा मालक जात ओढेल. नाही भाव पाहिजे. समाज जिंकण्यासाठी काय पाहिजे महाराज. कला पाहिजे. शत्रू जिंकण्यासाठी कपट पाहिजे. देव जिंकण्यासाठी भाव. तिच्यानंतर हे झालं आमच्या अष्टादश संतांचं जनाबाईचं काम. तुकाराम महाराजांचं सुद्धा ज्यांचा अभंग घेतला त्यांचं सुद्धा काम केलं. आयुष्यभर जिजाबाईनं आपल्या मालकाले पूर्ण प्रॉपर्टी वाटून दिली. ऐसी पतिव्रता नारी तिची देवावरी सत्ता चाली. अशा स्त्रियाची खान आहे आपला महाराष्ट्र. भारत देश संस्कृतीनं नटलेला देश आहे आपला. संस्कृत प्रधान देश आहे. त्याच्यापेक्षा कृषी प्रधान देश आहे. हो आपल्याला आपल्या मालाची किंमत नाही ठरवता येईल पण आपल्याला आपल्या कुटाराची किंमत ठरवता येते. आबा विठ्ठल कुटाराची किंमत ठरवताना एवढ्या रुपयातच दिन. नाही मालाची नाही ठरवता आली पण कुटाराची किंमत आपण ठरवू शकतो. जिजाबाई भगवंत एवढे मोकळे नव्हते कोणाच्याही पायातला काटा काढण्यासाठी. नाही काटा काढण्याची पद्धत कशी असते. तुमच्या इकडे पायात काटा मुडते का कोणाच्या. आमची इकडे मुडते. काय करतो आपण पहिले त्याचा पाय. किती लिटर पाण्याची शिशी असते तुमच्या सोबत. किती नाही काय जिजाबाईचा प्रतापशीर राजा. नाही ऐसी प्रतिवर्तना नारी तिची देवावरी सत्ता चाली की भगवंत जिजाबाईच्या चरणाची जे रजकण आहेत माती ते चाकत होते भगवंत. तर मग जिजाबाईचा काय त्याग होता. नाही जिजाबाईचा त्याग असा होता की एकच अंगावर पातळ तेच बाथरूम मध्ये बाहेर टाकायचे जिजाबाई आणि पातळ वाढेपर्यंत बाथरूम मध्ये बसत होत्या. नाही हो पण कधी मालकाला अपशब्दानं जिजाबाई बोलल्या नाहीत. आपलं तर जशी टीव्ही ते ऍक्शन होऊन राहिली तशा साड्या येऊन राहिल्या. साथी बाना साथी या कुछ कुछ होत आहे तरी बाय म्हणतात मेल्याच्या संसारात उलची काही लाज नाही. विठ्ठल जिजाबाई नाही घरात किती तुम्ही किराणा आणा मन समाधान होणार नाही. महाराजांच्या घरात किराणा होता. भाऊ ज्या वेळेला जिजाबाईच्या भेटी करता आला त्यावेळेस चुलीवर हितीत गवत उगावलेलं होतं. नाही अनुमान प्रमाणे भावानं अंदाज काढला की आता ही चुलीवर जर हितीत कमी सुपरफास्ट चालायचा आहे आपला कमी बॉलात रन काढू. नाही ताई जर चुलीवर जर हितीत पण गवत उगवलेलं आहे
तर मग 3 महिने झाले नक्की चूल पेटलेली नाही. तर मग काय खात होत्या? दादा आम्ही जगलो असतो का रे? तर आता आम्ही काय खातो? तर शेजारच्या मालकाचे इथं एक उंबराचं झाड आहे बांधावर, ते पिकलेले उंबर 4 वाजता जिजाबाई जात होत्या, टोपलीभर आणत होत्या आणि सारे दिवसभर उंबर खात होत्या. तुम्ही म्हणसान महाराज मग तिचा बापच गरीब होता. नाही, त्यावेळेस 3च माणसं महाराष्ट्रामध्ये श्रीमंत. एक पुण्याचे आप्पाजी गुडघे सावकार यांची मुलगी ही जिजाबाई. तिथं गळ्याले प्यायले चांदीचे लोटे होते. पाणी प्यायचं असलं तर गळ्याले चांदीच्या लोट्यानं पाणी पित होते. 2 नंबरचे मंबाजी गोसावी आणि 3 नंबरचे चिंतामणी गोरेगावचे. किती श्रीमंताची मुलगी होती? 3600 एकर फक्त ऊसच होता महाराजांच्या सासऱ्याचा. पण गेली नाही जिजाबाई घरी. कारण का? सुख देना दुःख देना आगे तेरी मर्जी. ज्या वेळेला लग्न मंडपात जिजाबाईचा विवाह सोहळा ठरला तर जिजाबाईनं पाऊल कोणाच्या पावलावर टाकलं? महाराज पुढे होते आणि जिजाबाई त्यांच्या पावलावर पाऊल टाकत होती. महाराज ते त्यावेळेचा कालखंड झाला. आता पहा ना मंडपात कसं आहे. नाही, कोण आहे पुढे? हा, मग तुम्ही कायले म्हणता महाराज मग घरात आल्यावर ह्या महिला मंडळनं मोठ्या माणसाईनं वयस्कर माणसाईनं म्हणू नये? अरे बापा लग्नात पहिल्यापासूनच ते बाई पुढे आहे ना, मग जटी तटी घरातही पुढेच राहील ना. नाही, संस्कृती प्रधान देश आहे. सांगितलं मालक मी माझ्यासाठी तुम्हाला काही मागितलं नाही, पण माझी एक इच्छा आहे. काय? मला पितृजीव घालावं लागतात. घालतात तुमच्या इकडे? पित्राची पद्धत आहे ना. महाराजांनी म्हटलं काही हरकत नाही. काय करावं? मग किराणा आणून द्या मालक. आता पित्र जिजाबाईनं जीव घालायचे म्हटलं म्हणजे तिचे आईबाप का आजोबा जीव घालायचे म्हटले होते की यायचे? महाराजांनी म्हटलं आपलेच जीव घालतील. आयुष्यभर तर स्वतःसाठी काही नाही मागितलं. मग महाराज निघाले. पण समाज तसाच आहे. कोणाला अपमानस्पद बोलण्यात सर्वांपेक्षा पटाईत समाज. कोणाला अपमानस्पद कधी बोलू नये, हे महत् पाप आहे. आपल्याच्यानं नाही पुण्य झालं तर चालेल, पण कोणाला अपमानस्पद बोलू नये. गावात शेजारीचे तुकोबा गहू कापणीचं 4-5 लोक गहू कापत होते आणि दिला आवाज महाराजांना. महाराजांची प्रक्रिया फार वेगळी होती. महाराज रस्त्याने चालत होते तर कसे चालत होते? विठोबा रखुमाई, जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. आणि महाराज मुखानं नामस्मरण करत होते आणि त्यांनी सांगितलं बाबा ओ तुकुशेट इकडे या. होते का तुकुशेट? पण लोक बोलतात की नाही. टोचून बोलला महाराज असते. कोणी काही म्हणो मज भान नसे. अरे मंबाजी बुवानं काठीनं मारलं तर संध्याकाळी हातपाय त्याच्या दाब्याला गेले. शत्रू मित्र होती व्याघ्रन खाती सरपतया. कसे असतील महाराज? नाही, फक्त चित्त शुद्ध पाहिजे बरं. मंगासारखं मन ज्याचं शुद्ध असलं, मन चंचल आहे चपळ आहे, पण मन इथं असलं की त्याचं चित्त आपलमती शुद्ध होते. सांगितलं महाराज गहू कापणीला आणत पहिली व्यवस्था लागली. पित्राच्या सामानाले पहिले काय लागेल? कणिक. महाराजांना पहिली व्यवस्था लागली. पण 11:30 तर घड्यालाच वाजले. आपल्या नाहीत बरं? आपल्या वाजले काय? नाही तर पायसान. एका क्षणात मंडप खालीच होईल. 11:30 वाजले नाहीत. पित्राच्या तुकाराम महाराजांच्या काळातली कथा चालू आहे, दृष्टांत. सांगितलं बाबा महाराजांची कापणीला गहू कापणीला सुरुवात झाली. 11:30 घड्यालात वाजले. पित्र किती वाजता जीव घालत असतात? 12. कोणतेही इकडे नियम कोणता आहे? एकच आहे ना. रात्री पैसे बंद झाले म्हटलं म्हणजे बंदच झाले. नाही,
नियम सरेचे जिकडे लागू झाला तो काही एका बुलढाणा अकोला जिल्ह्यासाठी होता का? सांगितलं बाबा, पण त्या विटेवरल्या मालकाला निर्वाणी गोविंदू असे मागे पुढे भगवंताला काळजी पडली की बाबा जे आपली नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी आपली नित्यनेमानं पूजा करतात तुकाराम महाराज. आणि गौ कापणीला लागले जिजाबाईनं तर किराणा सांगेला आहे नाही. 11:15 वाजले आपले नाही घड्याला चिकळलेचे. 12 वाजले फक्त आता 10 मिनिट टाइम. महाराजांची गौ कापणी चालूच. 12 वाजे ते लोक चालू द्या. काही समजूनच नाही राहिलं सोपान महाराज तुमचं. आपण मी असंच एका गावात कीर्तन करत करत राहिलो. पब्लिक डोळ्यासमोर दिसली. विठोबा रुक्माईचा गजर फक्त वर कुदायला लागलो. 2च माणसं बसेल होते खाली. ज्या वेळेस पाय ठेवले म्हटलं का रे हे 2ही नाहीत. खाली पाहिलं तर घोंगळ. तसं नाही. सांगितलं बाबा विठोबा परमात्म्याला काळजी पडली. मग भगवान परमात्म्याने हनुमंतरायाला बोलावलं. हनुमंतराय इकडे या. हनुमंतरायाला आले. भगवंताला साष्टांग नमस्कार घातला. सांगितलं काय आहे भगवंता? सांगितलं तुम्हाला बैल व्हायचा आहे. हनुमंतानं गदाच खाली टाकली. म्हणे एका गद्यात राजा राक्षस मारले. प्रभू तुम्हाला माहित आहे द्रोणागिरी एका हातावर आणला आणि बैल व्हायचा आहे. अहो तसं नाही. आपल्याला तुकोबाच्या घरी जाण्याकरता बैल व्हायचा आहे. व्हावे तरी श्वान याते. त्यांच्या घरी बैल काय कुत्रा होण्यास सुद्धा तयार आहे मी. मग एक बैल तयार झाला. तुमच्या इकडे बैल बंडीले बैल किती असतात? 2 असतात ना. चला लोक हजर आहेत ना. राजा सोपान भाऊ कथेत महाराज. हो मना नाही आहेत आणि देहा नाही आहेत. मग दुसरा बैल गणपती बाप्पाला बोलावलं. गणपती बाप्पा लगेच तयार झाले. 12 फक्त 5 मिनिट टाइम. देऊ आणि पंढरपूर किती अंतर आहे महाराज? 28 मैल. सांगितलं बाबा लगबग केली भगवंतानं. कशी केली? लगबग लगबग माझ्या रायाची आवड मला देहुला हो जायाची. गाडी घोंगराची आली विठोबा रायाची. अहो गाडी घोंगराची आली विठोबा रायाची. करुणी तयारी बाई मी बांधलं गाठोड. गणपती बाप्पा पोड हाकतो या गाड. आवड मला देहुला हो जायाची. आवड मला देहुला हो जायाची. तुकोबाकडे जायाची. गाडी घोंगराची आली विठोबा रायाची. अहो गाडी घोंगराची आली विठोबा रायाची. आणि धावत धावत भगवंतानं किराणा बंडीत भरला. आणि बंडी देहूच्या चौकापर्यंत पोचली. लगबग होती भगवंताची ती फार वेगळी. आणि गावकऱ्यानं ते बंडी पाहिली. आणि बंडीवर बसणारा पाहिला राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शेशिकिळा लोपली. आपण रूप कोणाचं होतं? तुकाराम महाराजांचं. तुकाराम महाराजांच्या दारात बंडी उभी केली. आणि जिजाबाईनं पाहिलं. फार आनंद झाला. म्हणत धावत जिजाबाई कुठं गेल्या? देवाऱ्यात गेल्या. आणि लक्ष्मी मातेला सांगितलं की बाई मालकाली अशीच रोज बुद्धी दे. रुक्मिणी माता म्हणायला लागल्या बाई तुमचे तर अजून गहू कापून राहिले हे आमचे आहेत नाही. निर्वाणी गोविंदू असे मागे पुढे काहीच साकडे पडून येते. हे ज्या वेळेला तुकाराम महाराजांना माहित पडलं की बाबा आवले अग मी नव्हतो आलो. हे काम करण्यासाठी कोण आलं होतं? अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे सत्य कर्मा भावी